ते जरा उशीरच झाला. तुमच्या झोपेचं खोबरं झालं ना बा? नाही, काही हरकत नाही. सूरजला जरा जास्तच झालती, त्याच्यासाठी मी माफी मागतो. त्यांचं असं हे पिऊन येणं आणि असं बोलणं नाही आवडलं मला. अहो नाही हो, तसा मनानं लई चांगला आहे त्यो. ते फक्त काय आहे, त्याचे दोस्त मंडळी भेटली की बरकडेच जातो. ते काय करायचं त्याला काय बी सुधरत नाही बघा. आम्ही फक्त आबांना कळू नये म्हणून धडपड करत असतोय. असं लपवणं चुकीचं आहे राणाजी. दुसरं काय करणार? आपण त्यांना या व्यसनातून बाहेर काढायला हवं. तसे मनाने चांगलेच सूरज भाऊजी. आपण नीट समजावलं तर ऐकतील ते. अहो आम्ही कितींदा समजून सांगितलं, आपण ऐकतच नाही. हा, आता तुम्ही आलायत ना व, तुम्ही सुधरवा त्याला. अहो तुम्हाला लई मानतो, तुमचं ऐकेल त्यो. आपण दोघांनी मिळून सांगूयात त्यांना. चालते. हळूहळू या घराची समधी जिम्मेदारी तुम्हीच घ्या बघा. बोलते मी त्यांच्याशी. आता झोपा तुम्ही, उद्या तालमीत जायचंय ना. तर अहो कुणीतरी सांगितलंय तालीम चुकवायची नाही म्हणून, मग कशी चुकवणार तालीम? कोणी? हा, ते 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 आहेत शाळेतल्या बाई. अहो लई समजवत्यात, समजत नाही त्यावर समजवत्यात. आता मी झोपतो, नाहीतर परत समजतील मला. हा, अहो अहो ते झोपताना ते लाईट तेवढं बंद कर, ते बटन तिकडे आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.